तरी केलंय, खरं ते केलंय. आणि अवैध मत म्हणजे काय, ज्यांनी नोटाला मतदान केलं. नोटा म्हणजे माहितीये खाली लिहिलेलं असतं एकदम लास्टला, कुणी मतदान करायला नाही केलं साहेब, खाली नोटा नसते बघाय नाही, खाली एक नोटा असते, त्याला म्हणजे कुणालाच मतदान आहे, कुणाच आवडत नाही, त्याला नोटा न दाबायचं असते, अशी याला म्हणतात अवैध मतदान. ओमकार ह्या सीटला बस, ह्या सीटला बस, तर पुढं बसू बस या सीटला. बोलायलाच आहे हा, एकतर लास्टला येतं एकदम लास्ट टॉपिकच्या एंडिंगला. मग रोहन त्याला इकडे घाल, ओमकारला तू मध्ये बस झालं. अवैध मत म्हणजे काय, ज्यांनी कुणालाच मतदान नाही दिले त्याला अवैध मत म्हणतात. आणि वैध मत म्हणजे काय, ज्यांनी कुणाला तरी मतदान दिले त्याला वैध मत म्हणतात. कळालं. आणि कुल मतदान काय, सगळ्यांनी कुल मतदान अनेक आहे त्याच्यात. कुल मतदान, आता अशी पण लोक असतात जी मतदान करायला जात नाहीत, बरोबर आहे, पण त्यांचं काय असतं, मतदान कार्ड असते, त्यांचं काय असतंय मतदान कार्ड असते, ते लास्टला येणार, त्याच्यात तुम्हाला ते गणित आले की त्यावेळेला सांगतो काय असेल. त्यावेळेला मतदान कार्ड काढलेल्यांची संख्या तुम्हाला विचारतील, त्याच्यातली मतदान केलेल्यांची संख्या देतील, त्याच्यानंतर पर्सेंट मध्येच आहे सगळे, त्याच्यानंतर अवैध मतदान काढायला लागेल किती झाले, उरलेले वैध मतदानपैकी एकाला एवढं मतदान पडलंय, दुसऱ्याला एवढं मतदान पडलंय, तर ते नंतर असेल. लय कन्फ्युजन करू नका. अशी क्वेश्चन द्या, घ्या क्वेश्चन. नॉर्मल आहेत पहिला, नंतरला थोडे 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 हार्ड करत, एकदम हार्ड आहे. पहिले घ्या टाइप 13, टाइप नंबर 13. एक पंचायत चुनाव में दो उम्मीदवार ए और बी थे, दो उम्मीदवार ए और बी थे. उम्मीदवार ए को 42% मत मिले. उम्मीदवार ए को 42% मत मिले. और वह बी से 8,000 मतों से, और वह बी से 8,000 मतों से हार गया. तो मतों की कुल संख्या कितनी थी? तो मतों की कुल संख्या कितनी थी? तो मतों की कुल संख्या कितनी थी? चला फायाकडे बघा. एक मतदान झालेलं पंचायतीचं, त्याच्यात दोन उमेदवार बसलेले ए आणि बी, बरोबर आहे. याच्यात वैध अवैध असं काय म्हटलं नाही, त्यामुळे जेवढे मतदान झाले त्याला काय म्हणायचं, 100% मानायचं, बरोबर आहे. टोटल मतदान काय म्हणायचं, 100% मानायचं. कुल मतदान 100% होत असेल, कुल मतदान 100% होत असेल. त्या 100% पैकी कुणाला किती पर्सेंट मतदान पडलंय, ए ला 42% मतदान पडले. ए ला किती मतदान पडलं असणार, 42% मतदान पडले म्हणून सांगितले. आणि काय म्हटलंय, ए हा बी कडून किती मतांनी हरलाय, 8,000 मतांनी हरलाय. किती हजार मतांनी, 8,000 मतांनी हरलेला आहे म्हटले. 100% मतदान आहे, त्याच्यातलं 42% मतदान ए ला असेल, तर बी ला किती पर्सेंट मतदान असेल, किती, 48 किती, हा 48च की, 58 रे, किती
58% मतदान कुणाला झालं असेल? बी ला झालं असणार, बरोबर आहे. ए ला 42 झाले, बी ला 58 झालंय. ए जो बी पेक्षा किती पर्सेंट मतांनी कमी आहे? तोंडात येईल ते सांगू नकोस. ए हा बी पेक्षा किती पर्सेंट मतांनी हरलाय? ए ला 42 मतं पडल्यात, बी ला 58 मतं पडल्यात. ए किती मतांनी हरलाय? 16 मतांनी हरला. ए किती मतांनी हरलाय? 16% मतांनी हरलाय. आणि क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय? ए हा किती मतांनी हरलाय? 8000 मतांनी हरलाय. 16%चा मान जर 8000 असेल तर 1%चा मान काय येणार? 16000 भागिले 8. 8 एके 8, 8 दुनी 16, 8 एके 8, 3 वेळा 0, बे की बे, बे पंचे 10 आणि 2 0. 1%चा मान काय आला तुमचा? 500. आणि कुल मतदान किती पर्सेंट होतं? 100%. म्हटल्यावर कुल मतदान किती पर्सेंट असणार? किती असणार? 1%चा मान जर 500 असेल तर 100%चा मान काय येणार? 500 गुणले 100 इज इक्वल टू 50,000. कुल मतदान किती होतं? 50,000 मतदान होतं. कळालं? अवघड आहे? हा, अवघड नाही तर मला ए ला किती मतं पडली आणि बी ला किती मतं पडली ती काढून दाखव. अवघड आहे काढायचं. ए ला किती मतं पडली, बी ला किती मतं पडली ते काढून तुमचं तुम्ही द्या. समजलं सगळ्यांना? काय हे अवघड आहे मतदान? ए ला 21,000 बरोबर. बी ला बीला 40, 4, 5, 25, बरोबर. लिहून घ्या. कुणाला काय डाऊट आहे याच्यात? आणि या फळ्यावरती जरा सूत्र लिहायचे आहेत. कोण लिहून अक्षर जरा चांगली आहेत अशी? हा, नंतर मग तक्ते बघायला लावू नका अशी, आणि तक्त्याच्या खाली नावं बी आहेत तुमची. कोणीतरी पुढाकार घेऊन करा. हा, काय तक्ते बघून सांगू कोणाची चांगले अक्षर आहेत मग त्याला सांगू डायरेक्ट? हा, तुम्हीच लिहून आले सगळे काय दुसऱ्याकडनं लिहून आणला तक्ते? ते आधी सांगा. तुम्हीच लिहिल्याची झालेलं. नेक्स्ट गणित घ्या. दो उम्मीदवारों के बीच एक चुनाव में 75% मत प्राप्त करने वाला व्यक्ति 75% मत प्राप्त करने वाला व्यक्ति 520 मतों के बहुमत से 520 मतों के बहुमत से निर्वाचित होता है
निर्वाचित होता है। डाले गए मतों की कुल संख्या ज्ञात कीजिए। तो डाले गए मतों की कुल संख्या ज्ञात कीजिए। असली सोपी गणित पडणं नाही चिडीत, तर ही असली गणित सोडून निवांत बसशीला. निर्वाचित म्हणजे हे झाला काय, तो काय हरला, सिलेक्ट झाला. निर्वाचित म्हणजे त्यानं 520 मतांचं बहुमत घेऊन जिंकला तो, आणि तो निर्वाचित झाला म्हणजे सिलेक्ट झाला. एक 1000 तू अजून गणित असेल. झालं. 400 1400 1400 कसं आहे? आलं येणार 1040 येणार. दोघ जण आहेत, ए आणि बीच माना, बरोबर आहे. ए ला किती पडलेत? एकाला 72 मत पडलेत, 72% मत पडलेत, बरोबर आहे. आणि तो किती मतांनी जिंकलाय? 75 म्हटले काय? एकाला किती पडलेत? 75% मत पडलेत, बरोबर आहे. तर दुसऱ्याला किती मत पडले असणार? 25% मत पडले असणार. 25% मत पडले असणार. ए हा किती मतांनी जिंकला? 50% मतांनी जिंकला असणार. किती मतांनी? 50% मतांनी जिंकला असणार. आणि काय म्हटलंय गणितात? ए हा किती मतांनी, किती च्या बहुमताने जिंकलाय? 520च्या बहुमताने जिंकलाय. 50%चा मान जर 520 असेल तर 1%चा मान काय येणार? 520/50. शून्य गेला, शून्य गेला, ह्याला असंच ठेव. 1%चा मान जर 52/5 असेल तर 100%चा मान काय असणार? 52/5 गुणिले 100. 5 एके 5, 5 दुनी 10, 0. 100%चा मान काय आला? 0 आहे तसंच द्या. 5 बे दुनी 4, 5 दुनी 10. काय आलं? 100%चा मान 1040. कुल मत किती होती? 1040 होती. बी ची मत सांगा किती होती? बी ला किती % मत मिळाली? झाली?
सोपी गणित आहे हा, सोपी आहेत. एक घ्या असलंच गणित होमवर्क साठी, सेम असंच गणित आहे, जास्त जड नको, जास्त सोपं पण नको. एक चुनाव में कितवं गणित आहे, दुसरं काय तिसरं गणित, तिसरं गणित नाही होमवर्कचं. एक चुनाव में दो उम्मीदवार थे, दो उम्मीदवार थे। एक उम्मीदवार को 44% मत प्राप्त हुए, 44% मत प्राप्त हुए, और वह 7,488 मतों से, और वह 7,488 मतों से चुनाव हार गया। तो विजेता को कितने मत प्राप्त हुए, तो विजेता को कितने मत प्राप्त हुए। विजेता को कितने मत प्राप्त हुए, पर्याय घ्या. 39,444, 39,444, 39,544, 39,544, 35,944, 35,944 आणि 34,944, 34,944, 34,944. दिला. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. हा होमवर्कचा क्वेश्चन आहे तुमचा मतांचा, करता येईल, अवघड आहे, अवघड आहे. नेक्स्ट घ्या. दो उम्मीदवारों के बीच एक चुनाव में 10% मतदाताओं ने अपना मत नहीं दिया, 10% मतदाताओं ने अपना मत नहीं दिया, और दिए गए मतों में से 10% मत अवैध पाए गए, 10% मत अवैध पाए गए, विजेता उम्मीदवार को कुल मतों का 54%
प्राप्त हुआ कुल मतों का खोड करा आणि वैध मतों का टाका. कुल मतों का खोड करा, कुलच्या जागी वैध एवढंच टाका. कुलच्या जागी वैध. वैध मतों का 54% प्राप्त हुआ और वह, कुलच्या जागी वैध एवढंच टाका. और वह 1720 मतों से, और वह 1620 मतों से विजयी हो गया. विजयी हो गया. विजयी हो गया. मतदाता सूची में, मतदाता सूची में उन लोगों की संख्या ज्ञात कीजिए. मतदाता सूची में उन लोगों की संख्या ज्ञात कीजिए जिन्होंने मतदान करने के लिए, जिन्होंने मतदान करने के लिए पंजीकरण करवाया था. पंजीकरण करवाया था. पंजीकरण करवाया था. पंजीकरण म्हणजे ज्यांची मतदान कार्ड आलेली ती. चला पाठाकडे बघा. आता आलं चांगलं गणित. पहिला 100% आहेत मत, त्याच्यातली 10% लोक गेलीच नाहीत मतदानाला, बरोबर आहे. जी गेली त्याच्यातली बी 10% काय आहेत, नोटाला मतदान टाकून आले. आणि राहिलेल्यातलं डिस्ट्रीब्युट करायचंय कुणाच्यात, जिंकलेल्यात आणि हरलेल्यात. पहिला सांगा टोटल मतदान म्हणजे ज्यांचं मतदान कार्ड आलंय अशी किती पर्सेंट माणसं आहेत? 100% माणसं आहेत. 100% पैकी 10% माणसांनी काय मत नाही डाला. मत नाही डाला. शंभर पर्सेंट पैकी काय 10% माणसाने आपलं मत टाकलं नाही. म्हटलं टाकलं किती माणसाने असणार? 90% माणसाने टाकलं असणार. 90% माणसाने टाकलं असणार, बरोबर आहे. आणि ह्या 90% पैकी पण 10% माणसांनी अवैध मत टाकलं. अवैध म्हणजे नोटाला मत टाकलं, बरोबर आहे. 10% लोकांनी जर अवैधला मत टाकलं असेल तर वैध मत किती झालं असणार? वा 80 वाली जर हात वर करा. काय 80? 100चं 10% विचारले, त्या 90चं 10% अवैध आहे. 90चं 10% अवैध आहे ना. 90चं 10% काय आहे ना? 90चं 10% मत अवैध झालंय, बरोबर आहे. 90चं 10% मत अवैध झालंय म्हटल्यावर किती मत अवैध झाले? 9 मत अवैध आहेत. म्हटल्यावर 90 मधनं 9 गेले, राहिले किती? 81 मत वैध असणार. परत 90 80 सांगणार, किती मत वैध असणार? 81% मत काय असणार? वैध. 81% मत काय असणार? वैध असणार. 9 काय असणार? अवैध. हे पण लिहून घ्या, तर नंतरला चुकशीला. 9 अवैध मत. 9 काय असणार? अवैध मत असणार. आता या वैध मतांपैकी दोघांना मत पडलेत. या वैध मतापैकी दोघांना मत पडलेत. एक ए आहे आणि दुसरा बी आहे. एक ए आहे आणि दुसरा बी आहे. आता गणित वाचा. वैध मतों का विजेता उम्मीदवार को वैध मतों का 54% मिळाला. वैध मत किती आहे? 81% आहे. या 81% किती पर्सेंट मिळालं? याला 54% मिळालंय. आता या 81%चं 54% जर काढायला गेला तर तुम्हाला लय पॉइंटात जाणार, बरोबर आहे. खूप पॉइंटात जाणार. म्हणून एक काय करायचं सोल्युशन, या 81ला तोपर्यंत इथपर्यंतच आपण 100 म्हणायचं. 100% म्हणायचं. ह्या 81लाच काय म्हणायचं? /100% मानायचं. नंतरला परत आम्ही हे करणार आहे, पण तोपर्यंत काय म्हणायचं? 100% म्हणायचं.
आता 100% पैकी विजेता उमेदवाराला किती पर्सेंट मत मिळालेत? 54% मत मिळालेत. विजेता उमेदवाराला किती पर्सेंट मत मिळालेत? 54% मत मिळालेत. तर हरणाऱ्याला किती मत मिळाले असणार? 46% मत मिळाले असणार. किती मत मिळाले असणार? 46% मत मिळाले असणार. आणि जो जिंकलाय हा किती मतांनी जिंकला असणार? पर्सेंट मध्ये किती मतांनी जिंकला असणार? 8% मतांनी जिंकला असणार. बरोबर आहे. आणि गणित मध्ये किती मतांनी जिंकलाय तो? 1620 मतांनी विजयी झाला. गणित मध्ये किती मतांनी विजयी झालाय? 1620 मतांनी विजयी झालाय. बरोबर आहे. जर 8%चा मान 1620 असेल, 8%चा मान 1620 असेल, तर 1%चा मान काय येईल? 1620/8 येईल. बरोबर आहे. आणि 100%चा मान काय येईल? इज इक्वल टू 1620/8 गुणिले काय येईल? 100 येईल. बरोबर आहे. 100%चा मान काय येईल? 1620/8 गुणिले 100 येईल. बरोबर आहे. आणि हे 100% आम्ही कुणाला मानले? वेदमतांना मानले. तोपर्यंत माना म्हणून सांगितलेलं माहिती आहे ना. म्हणजेच पहिला 100%चा मान काढून घ्या. 4 ने याला बघा. 4 दुनी 8, 4 पंचे 20, 4 दुनी 8, बे एकी बे, बे 8 16, बे एकी बे, बे शून्य 0. 100%चा मान काय आला? 810 गुणिले 25 आला. म्हणजेच किती आला असणार? 25 0 0, 25 1 25, 2 25 8 200 आणि 2 202. बरोबर आहे. 25 0 0, 25 1 25, 2 आजच्याला गेले, 25 8 200 आणि 2 202. ही काय असणार? 100%. 100% मी कुणाला मानलेलं? पायाकडे लक्ष. रोहन वैत काय सोडवलेलं आहे? मग ही 100% मी कुणाला मानलेलं? ह्या वैध मतांना 100% मानलेलं. म्हणजे 81%ला 100% मानलेलं. आणि 81%लाच काय मानलंय? 100%. 100%चा मान काय आला आपल्याकडे? 20,250 रुपये आला. 20,250 आला. म्हणजेच या 100% म्हणजेच किती? 81%. या 100ला 81 माना म्हणून सांगितलेलं ना. मग आता या उलट करायचं. या 100ला काय म्हणायचं? परत 81 म्हणायचं आहे. आता काय येणार? 81%चा मान काय येणार? 20,250. किती येणार? 20,250 येणार. कुणाचा? 81%चा मान. तर मला सांगा 1%चा मान काय येणार? 20,250 भागिले 81 हे येणार 1%चा मान. बरोबर आहे. आता बघा 9 81, 8 अधिक 1 9, 9 ला 9 भाग जातोय. 2 अधिक 2 4 अधिक 5 9 ला 9 भाग जातोय. म्हटलं वरच्या पूर्ण संख्येला 9 भाग जातोय. खाली भाग द्या. 9 1 9 9 81. वर भाग द्या. 9 1 9, 9 2 18. 20 मधनं 18 गेले, राहिले किती? 2 राहिले, झाले 22. 9 2 परत 18. बरोबर आहे. 9 2 18. 22 मधनं 18 गेले, राहिले किती? 4 राहिले, झाले 45. 9 5 45 आणि 9 0 0. परत 9 भाग जातोय. परत द्या 9 भाग. 9 1 9, 9 1 9, 9 2 18. 22 मधनं 18 गेले, राहिले किती? 4 राहिले, झाले 45. 9 5 45 आणि 0 आहे तसंच. 1%चा मान काय आला? 250 आला. 1%चा मान जर 250 असेल तर 100%चा मान काय असणार? 250 गुणिले 100 इज इक्वल टू 25,000. काय असणार? 100%चा मान 25,000 असणार. आणि तुम्हाला विचारले काय? या 100%चा मान की पंजीकरण करणाऱ्या माणसांची संख्या विचारले. किती आली? 25,000. जरा जड आहे. जड आहे अशी गणित विचारते. पायाकडे बघा, नीट लक्ष देऊन बघा. 100% काय होतं? पंजीकरण म्हणजे ज्यांचं वोटिंग कार्ड आहे अशी किती होती? 100% पोरं होती, 100% माणसं होती. त्याच्यातल्या 10% जणांनी मतच नाही टाकलं. त्याच्यातल्या 10% लोकांनी काय केलं? मतच नाही टाकलं. म्हटल्यावर टाकले किती असणार? मत टाकणारी मतं किती असणार?
90% लोक मतं टाकणारे असणार, बरोबर आहे. या 90% पैकी बी 10% लोक असे आहेत ज्यांना कोणच आवडत नाही, त्यांनी काय केलंय, नोटाला मतदान टाकले, बरोबर आहे. म्हणजेच 90%चं 10% काय येणार, 9 येणार. 9 माणसांनी काय केलं असणार, अवैध मत टाकलं असणार, बरोबर आहे. 9 जणांनी जर अवैध मत टाकले तर वैध मत किती जणांनी टाकलं असणार, 81 जणांनी वैध मत टाकलं असणार, बरोबर आहे. म्हणजे 81 जण कुणाला तरी मतदान करून आलेत, बरोबर आहे. 81% पैकी मी काय सांगितलं इथं, 81 ला जरा 100 माना, का तुम्हाला सोपं जाईल. का सोपं जाईल, इथं 54% आहे ना. आता मला 81चं 54% काढायचं लय मोठं जाईल ना गणित, त्याच्यातनं आणि 81 मधनं ह्याच्यातनं हे वजा करून इथं लिहायचं, त्याने लय मोठं जाईल. मग त्याच्यापेक्षा काय करायचं, ह्या 81 ला तोपर्यंत 100% मानायचं नाही वरचं, तोपर्यंत 100% मानायचं, तोपर्यंतच मानायचं. जर 81 ला 100% मांडलंय मी, 100% पैकी ह्याला किती पर्सेंट मतं पडली, 54% मतं पडली. वैध मतांपैकी 54% मतं याला मिळाली. 100 पैकी 54% जर याला मिळाले असते तर बीला किती मिळाली, 46 मतं मिळाली असणार, 46% मतं मिळाली असणार, बरोबर आहे. ए कितीने जिंकला असणार, याला 46, याला 54, 8 मतांनी जिंकला असणार ए, बरोबर आहे. आणि काय म्हटलंय गणितात, ए विजेता उमेदवार 1620 मतों से जीत गया, बरोबर आहे. म्हटल्यावर जेवढी मतं पडलेत, किती, 1620, एवढ्या मतांनी जिंकलाय. म्हटल्यावर 8%चा मान 1620 आला. 1%चा मान काय येणार, 1620/8, बरोबर आहे. 1%चा मान 1620/8 असेल तर 100%चा मान काय येईल, 1620/8 गुणिले 100. इकडे 4 न गुणलं 25 आलं, इथं 4 न गुणलं 2 आलं, 2 न परत वर गुणलं काय आलं, 810 आलं. काय आलं, 100%चा मान काय आला, 810 गुणिले 25, 810 गुणिले 25 किती आलं, 20,250 आलं. 20,250 हे काय आलं, 100%. कुठलं 100% आलं, आम्ही जे इथं मानलेलं त्या 100%चा मान आला. आणि 100% कुणाला मानलेलं, 81% ला मानलेलं 100%. म्हटल्यावर 81%चा मान काय आला तुमचा, 20,250 आला. 81%चा मान जर 20,250 असेल तर 1%चा मान काय आला, 20,250/81. 1%चा मान काय आला, 250 आला. 1%चा मान जर 250 असेल तर 100%चा मान काय आला, हा जो 100% आलाय हा कुठला आलाय, हा वाला 100% आला. 100%चा मान किती आला, 250 गुणिले 100 इज इक्वल टू 25,000, बरोबर आहे. क्लिअर आहे. कुणाला कुठे डाऊट आहे, कुणाला काय डाऊट आहे, नाही. 8च विचारतोय, कुणाला डाऊट आहे, हा लिहून घ्या तर. ही अशी गणित विचारलं.
झालं झालं. झालं लिहून. आता बघितलंस तर बिघडतंय आणि बघ माझ्याकडे बघितल्यावर हे होत आहे तुला. झालं लिहून सगळ्यांचं. रायटिंग फास्ट करा. आणि एक रपोळी आहे का ना तुमची, त्याच्यात हे गणित इतकं झालंय सोडून, हा गुणाकार एवढा झालाय, तर ह्याला असं करत जावा. दुसऱ्याचा गुणाकार ह्याच्यात जाऊ नये, दुसऱ्या गणिताचा, नंतरला लय कन्फ्युजन होत आहे. आणि एक सांगतो त्याच्यावरनच, आता पेपर चालू आहे कुठला, मेन जीडीचा, जे आता सांगतोय का नाही मध्ये मध्ये, हे चांगलं लक्षात ठेवत जावं. कारण की जर सांगा म्हटलं, एक स्पेशल लेक्चर ठेवलं का नाही, ते आठवत नाही त्यावेळेला काय सांगायचं असतं. त्यावेळेला ते कधी नॉर्मल पॉईंट आले त्यावेळेलाच आठवतंय. तुम्ही पेपर सोडवताना तुम्हाला एक ब्लँक पेपर देतात, बरोबर आहे, ब्लँक पेपर असणार. आता एक गणित सोडवायला घेतलाय, कुठलं एक गणित सोडवायला घेतलाय, पहिलंच गणित घेतलाय सोडवा. पहिल्या गणिताला गेली 1 मिनिट, गणित झालंय एवढं सोडवून झालंय गणित, बरोबर आहे. अर्ध झालंय, टाइम कमी आहे म्हणून काय केलंय तुम्ही, हे गणित हिथंच सोडून पुढे गेलाय, हे गणित हिथं सोडलाय आणि पुढे गेलाय, बरोबर आहे. ज्या वेळेला तुम्ही पुढे जाताय, ज्या वेळेला परत पुढची गणित सगळी सोडून परत ह्या गणितावर येणार आहे, त्यावेळेला हे गणित तुम्हाला गावणार नाही पेपरात. कुठे आहे, कारण की तुम्ही सगळं भरून ठेवलं असणार, बरोबर आहे. ज्या वेळेला अर्ध गणित सोडताय कुठेतरी, किंवा अर्ध झालंय आणि ह्याला नंतर येऊन बघणार आहे, त्यावेळेला काय करायचं, ह्याला असं जरा मोठं काढून बाजूला काढून ठेवायचं, आणि इथे कुठेतरी एक नंबर टाकायचा, 2 नंबर किंवा 3 नंबर, आणि त्याला गोल करायचं. ज्या वेळेला परत येते शिक्षण आहे, त्यावेळेला जिथं तुमचं गणित झालंय, इतकोर तुमचं गणित झालंय, तिथून पुढे करायला स्टार्ट करते. इतकोर झालंय, अर्ध झालंय, मग अर्ध उरलेलं तुम्ही करणार गणित. जर हे करायचं विसरला तर हे तुम्हाला जे पहिले 3 ओळी सोडवले ते गावणारच नाही पेपर. हे तुम्हाला परत अर्ध गणित का नाही परत रिटर्न सोडवायला लागणार ज्या वेळेला तुम्ही पेपरात बसला त्यावेळेस. हे असं होतंय, गडबडीत सगळी एका बाजून पेपर सोडवायला जातात आणि ह्या गणिताचं त्या गणितात उत्तर घालतात आणि उत्तर चुकवून. त्याच्यापेक्षा गणित झालं की त्याला असं करायचं, एवढ्या भागात एक गणित झालं सॉल्व, काय फरक पडणार आहे, एवढी ओळ काढायला वेळ लागणार आहे. दुसरं गणित इथे झालं सोडवून, एवढ्याच भागात झालं, याला एक रेष करा. तिसरं गणित एवढं झालं इथे सोडवून, याला अशी एक रेष टाका. काय फरक पडणार आहे, कळालं काय करायचं. आणि जे अर्ध गणित झालंय सोडवून, त्याला चौकोन करायचा मोठा आणि त्या गणिताचा नंबर टाकायचा. चला नेक्स्ट गणित घ्या. दो उम्मीदवारों के चुनाव में 10% मतदाताओं ने अरे थांबा, हेच तेच गणित आहे जे वरती दिले, तेच गणित आहे.
याचा अनेक पद्धत, अनेक टाईप. दुसरी एक टाईप सांगितलेली माहिती आहे इथं, जी आय आणि वेळ मध्ये, आय आणि वेळ मध्ये सांगितलेली. कशी सांगितलेली? ए ची आय एवढी आहे, ह्याच्यातला एवढा भाग तो खर्च करतोय, म्हणजे उरलेला भाग किती असणार? एवढा असणार. त्याच्यानंतर आणि कुठेतरी खर्च करतोय, मग शेष राशीतला उरलेला भाग एवढा असणार. बरोबर आहे, असं करत होतो. सेम गणित तुम्ही मतदानाचं बी करता येते, सेम टाईप. सेम टाईप न, कोणत्या? जी पर्सेंटेजची टाईप आहे, ए म्हणून टाईप आहे, आय मध्ये करत होतो ते. आता मला काढायचे काय, कुल मतदान किती होतं? किती? कुल मतदान किती होतं? कुल मतदान माना ए पर्सेंट काय होतं? कुल मतदान होतं. बरोबर आहे. कुल मतदानापैकी किती पर्सेंट लोकांनी मतदान नाही टाकलंय? 10% लोकांनी मतदान टाकलं नाही. म्हटलं टाकलं किती असणार? किती पर्सेंट लोकांनी असणार? 90% लोकांनी टाकलं असणार मतदान. पर्सेंट गेलं खाली, काय आले? 100 आले. गुणुले झालं, 90% मतदानी लोकांनी मत टाकलं. ह्या 90% पैकी बी 10% काय आहेत? मत अवैध मत आहेत. अवैध मत आहेत म्हटल्यावर वैध मत किती असणार? 100%. 100 पैकी 90%, 10% मत अवैध आहेत म्हटल्यावर वैध मत किती असणार? काय म्हटलं, कळालं? 100% मतं होती. 100% मतापैकी 10% लोकांनी मतं टाकली नाहीत. बरोबर आहे. टाकली किती असणार मत लोकांनी? 90% लोकांनी मतं टाकली असणार. बरोबर आहे. इथे एक संख्या आली की एवढ्या लोकांनी मतं टाकलीत. या टाकलेल्यांपैकी पण किती? 10% लोकांनी अवैध मत टाकले. 10% लोकांनी जर अवैध मत टाकला असेल तर वैध मत किती पर्सेंट लोकांनी टाकला असणार? किती? 81 नाही रे. 81 कधी? 81 तुम्ही ट्री पद्धतीने सोडवताय त्यावेळेस येणार. तुम्ही पर्सेंट मध्ये सोडवताय एका ओळीत. A% लोक होती टोटल. A% लोकांपैकी 90% लोकांनी मतदान केलंय. मतदान किती केलंय? 90% लोकांनी केलंय. हे आता एक नवीन संख्या तयार झाली. या संख्येपैकी किती लोकांनी, हे बघू नका अशी, इथलं दाखलंय ते, किती पर्सेंट लोकांनी अवैध मत टाकले? 10% लोकांनी अवैध मत टाकले. म्हटल्यावर वैध मत किती पर्सेंट लोकांनी टाकलं असणार? 90% लोकांनी वैध मत टाकलं असणार. ते विचारतोय. 90% लोकांनी काय केलं असणार? वैध मत टाकलं असणार. पर्सेंट गेलं खाली, 100 आले. बरोबर आहे. आता वैध मत टाकलं, आता वैध मताचं डिस्ट्रीब्युशन झालंय. बरोबर आहे. एकाला पडलेत किती पर्सेंट मत? 54% मत पडलेत एकाला. दुसऱ्याला मत किती पर्सेंट मिळाले असणार? किती? 46 मत पडले असणार दुसऱ्याला. आणि दोघांमध्ये जो विनर आहे तो किती पर्सेंट मतांनी जिंकला असणार? 8% मतांनी जिंकला असणार. किती मतांनी जिंकला असणार? 8% मतांनी जिंकला असणार. बरोबर आहे. म्हटल्यावर काय करायचं इथं? 8% मतांनी तो जिंकलाय. 8% केलं. वैध मतांचं 8% काढा. पर्सेंट गेलं खाली, काय आले? 100 आले. 8% मतांनी जिंकलाय. आणि अनेक म्हटलंय गणितात किती मतांनी जिंकलाय? 1620 मतांनी जिंकलाय. इज इक्वल टू माना 1620. इज इक्वल टू 1620. आता काढा सगळं. 0 गेला, 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. आणि काय जाते? इकडे जाऊन बघूया. ए इज इक्वल टू 1620 गुणुले खाली किती आहेत? 2 वेळा 100 आहेत ना. 1 वेळा 100, 2 वेळा 100 छेद वर किती आहेत? 9. इकडे किती आहेत? 9 आणि 1 आहेत ना. 8 पण आहेत. काय आहेत? 8 आहेत. खाली टाकलं तर चालते सगळं. 8. बरोबर आहे. काय केलं? काय आलं? काय ह्याच्यात पण कन्फ्युजन आहे. खालची 1620 आहे, खाली काय 100 आणि 100 आहे. गुणिले 100 आणि गुणिले 100 केलं. बरोबर आहे. सेम वरती काय 9 गुणिले 9 गुणिले 8 आहे. 9 गुणिले 9 गुणिले 8 खालीच लिहिलं. तिकडे वरती आहे ते तिकडे जाऊन खाली गेले. एवढंच केलं. आता 4 ने आला बघा. 4 के 4, 4 दुनी 8, 4 दुनी 8, 4 पंचे 20. 9 न बघा. 9 एके 9, 9 एके 9. 16 9 गेले, 7 उरले, झाले 72. 9 8 ते 72 आणि 9 0 0. हे 9 गेले. 9 एके 9, 9 दुनी
18 आणि 9 शून्य 0, बरोबर आहे. हे पण 9 गेले. बे की बे, बे की बे, बे शून्य 0, बरोबर आहे. राहिलं काय? 10 गुणले 100, 10 गुणले 100, 10 गुणले 100 किती? अरे सांगा रे, एवढा कंटाळा आलाय. 10 गुणले 100 1000, 1000 गुणले 25 25000, 1000 गुणले 25 25000. ए इज इक्वल टू काय मिळालं तुम्हाला? 25000 मिळालं. कळालं हे कळालं? परत एकदा सांगतो, फक्त मांडणी सांगतो, गुणाकार भागाकार नंतर बघा. 1% लोकांनी काय केलंय? आपलं मतदान कार्ड काढलंय. त्या 1% पैकी 10% लोकांनी मतदान टाकलंच नाही, म्हणजे 90% लोकांनी मतदान टाकलं असणार, बरोबर आहे. आणि शेषपैकी म्हणजे जे मतदान टाकल्यानंतर टाकलेल्यांपैकी पण 10% मतं काय झाली? अवैध झाली, बरोबर आहे. म्हटलं वैध किती झाले असणार? 10% गेली म्हटलं 90% मतं वैध झाली असणार. 90% मतं वैध झाली. वैध झाल्यानंतर पण वैध मतांचे पण डिस्ट्रीब्युशन झालं, एका जिंकणाऱ्याला एका हरणाऱ्याला. जिंकणाऱ्याला किती मतं पडले? 54 मतं पडली. आणि हरणाऱ्याला किती मतं पडले असणार? 54 वजा 100 वजा 54, 46% मतं हरणाऱ्याला पडले असणार. जो जिंकणारा आहे हा किती पर्सेंट मतांनी जिंकला असणार? 8% मतांनी जिंकला असणार, बरोबर आहे. जिंकणारा किती पर्सेंट मतांनी जिंकलाय? 8% मतांनी जिंकला असणार. म्हटलं 8% घ्या, 8% गेलं खाली काय आले? 100 आले. आणि इज इक्वल टू माना काय? जिंकणारा किती मतांनी जिंकलाय? 1620 मतांनी जिंकलाय, म्हणून इज इक्वल टू 1620 लिहिलं. मग काय भागलं, 0 गेला 0 गेला, 100 इकडे येऊन गुणले आणि 9 गुणले 9 गुणले 8 वरते तिकडे येऊन काय झाले? खालती गेले 9 गुणले 9 गुणले 8. कळालं? मांडणी कळाली वरची? कुणाला डाऊट आहे मांडणीत? गणित पुसल्यावर सोडवाल? फळ्यावर सोडवायला लावणार आहे. गणित पुसणार आणि फळ्यावर सोडवायला लावणार. आता कोणाला डाऊट आहे? हा, चल, दरवेळेला सोडवणार असं म्हणतोय, आता सोडवा. थांबा, तसं नाही, फळ्यावर सोडवायचंय. किती हजार आहेत? 25000 मत आहेत, बरोबर आहे. इकडनं काउंट करा, इकडनं काउंट करा. 25 कोणावर येईल तो म्हणणार. काउंट. 1 2 3 सर आता बघायचं नाही वया पण कुणाडे गणित सोडवलेलं नाही ते. हळू हळू ही झालं काही खाल्लं. काय पाठ केले काय? एक्सप्लेन करा. तसलं काय नाही, इथं पाठ करून हेच गणित पडणार आहे तुला. लई जबरदस्त राईट. सोडव. टिकटो सेम. इकडे 8 होतं, तिकडे 8 आहे, इकडे 9 9 9 आहे. 8 कसं आलंय? कसं आलं एवढं सांग बस. बाकी भागाकार बी करू नकोस. 8 कसं आलं एवढं सांग. म्हणून विचारतोय, असं विचारा पाहिजे तुम्ही. आणि तू विचारा कोणाला डाऊट आहे म्हटलं काय की
क्लिअर आहे. मानाने हलवते शिक. आठ आठ कसं आलं सांग. कसं आलं रे आठ? हा कसं आलं आठ? रोहन सांग कसं आलं. उठ उठ उठ. तू रोहन पुढचं सोडवणार. 8% मला काढून जा. खर फायकडे इथे आणि 8% फक्त मला काढून द्या. कसा आला 8? काउंटिंग करताना चुकलेलंच. तिकडनं काउंटिंग होतं आणि ते करायला आणि तू म्हटलंस पहिला म्हणून तुला घेतलं करत. ते काहीतरी राहून जातं पुढे आल्यासारखं कळते. 8% कसं आलं एवढं सांग लवकर सांग. मांडणी कशी आली ते विचारेल पूर्ण. कसं आलं 8? त्यानं 8 लिहिलं आणि 8 आलं. होय कसं आलं 8? काय ते विचार ना वरतीच कसं आलं विचारलोय 8. हा तिथं 8 कसं आलं मला कळे ना कसं आलं. हा कसं आलं 8? कसा आला 8? विवेक कसा आला 8? कुणाचा 54 कोण आहे? हा विजेता. हा विजेता 54 आहे आणि हरणारा किती आहे? 46 हरणाराला आहे. बरोबर आहे. 54 आणि 46 मधला फरक आहे तो 8. हेच विचारायचं असतंय. कुणाला डाऊट आहे काय म्हटल्यावर 8 कसं आलं किंवा हे कसं आलं. कुणी सांगितलं? तू सांगितलंस? हा मग 90% सेकंड नंबरचं 90% कसं आलं सांग. कुठल्या 10 काढलेस? 100 मधून 10 का काढलेस? हा पहिलं 10 कसं काढले सांग. कसं आलं सांग. कसं आलं सांग. मी कसं सांगितलं तसं नाही. बस 10% मतांनी टाकलं नाही म्हणून ते 10% काढलंय आणि 10% अवैध आहे म्हणून 10% तिथं काढलंय. हा 10 काढलेले आहेत. ते कशासाठी काढलेले ते माहित नको. पहिले जे 10 काढलंय ते कशासाठी काढलंय? 10% लोकांनी मतं टाकलीच नाहीत म्हणून 10% काढलंय. नेक्स्ट 10% का काढलंय? 10% माणसांनी अवैध मत टाकले म्हणून ते 10% काढलंय. आणि नंतरला 8% काय आलंय ते विजेता उमेदवार आणि हरलेला उमेदवार मधला फरक किती पर्सेंटचा आहे? 8%चा फरक आहे म्हणून 8% काढलंय. बरोबर आहे. आणि त्या साईडला काय होतं 720 1620 हे काय आहे? विजेता उमेदवार किती मतांनी जिंकलाय तो हे आहे. म्हणजे जर 8% काढलाय तुम्ही लाटचं त्याचा मान काय 1620 आहे. कळालं आता तरी? क्लिअर आहे. नेक्स्ट गणित तुम्ही घराकडनं सोडवणार.
एक विधानसभा चुनाव में एक उम्मीदवार को कुल वैध मतों का 72% प्राप्त हुआ। 72% प्राप्त हुआ। कुल मतों में से